नमस्कार मंडळी, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण घेऊन आलोय थाली डेकोरेशन. चला तर मग सुरू करूया. मीडियम आकाराची थाली घेऊन त्यावर हा ग्लू मी लावून घेतला आहे आणि ग्लू लावल्यानंतर त्याला व्यवस्थितरित्या ब्रशने स्प्रेड करून घेतला आहे. इथे तुम्ही फेविकॉलचाही वापर करू शकता. त्यानंतर ह्याला व्यवस्थित या कपड्याला आपण स्टिक करून घ्यायचं आहे. हा कोणता क्लोथ मी घेतला आहे तर देवारात किंवा देवघरात हंतरण्यासाठी आपण जो एक कपडा मार्केटमध्ये मिळतो, जो थोडा कॉटन बेस असतो आणि तो कपडा व्यवस्थितरित्या आपल्या प्लेटवर स्टिक होऊ शकतो. त्याचबरोबर मी ही एक लेस लावून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता की ती प्लेटच्या कडेला का लावून घेतली आहे. जी कडा आपण स्टिक केली ती लपण्यासाठी, म्हणजे ही जाळीदार लेस आपल्या कडेला व्यवस्थित लुक देईल. त्यानंतर ह्या कडेनंतर आपण त्याच्या आतमध्ये म्हणजेच प्लेटच्या आतमध्ये एक दुसरी लेस लावून घेणार आहोत. ही अशा प्रकारची. मित्रांनो, मी माझ्या प्लेट डेकोरेशनला, थाली डेकोरेशनला एक खूपच सोबर असा लुक देण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून ही जी थाली आहे ती आपण आपल्या सगळ्या समारंभाला कशी वापरू शकतो आणि का आपण थाली डेकोरेट करून घ्यावी हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, आपण खूप सारे सण सेलिब्रेट करत असतो आणि त्या खूप साऱ्या सणांमध्ये पूजेला खूप मोठं महत्त्व आहे. आय थिंक आपल्या सगळेच जे सण आहेत ते कोणत्या ना कोणत्या पूजेशी निगडीत आहेत आणि त्या पूजेला लागते सर्वात प्रथम थाली. नॉर्मली आपण तांबा पितळाची थाली वापरत असतो आणि त्यावर दिवा घेऊन हळद कुंकू किंवा बाकीचे साहित्य घेऊन पूजा करत असतो. पण आपल्या सणांना उत्साह द्विगुणित करण्यासाठी आपण अशा प्रकारचे थाली आणि खूपच स्टिकली डेकोरेट केलेली थाली आपण वापरू शकतो. आणि जर ती थाली आपण स्वतः डेकोरेट केलेली असेल आणि स्वतः बनवलेली असेल तर उत्तमच. यानंतर मी बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक बीट्स आणि सिक्वेन्सेस स्टिक करत आहे. ह्या इथे थोडं लक्ष द्यायचं आहे की जे बीट्स तुम्ही स्टिक कराल त्याचे स्टिक इकडे तिकडे लागणार नाही आणि त्याच्याने थालीवर डाग येणार नाही. इथे मी 3D आउटलायनर जसं मिळतं ते गोल्डन 3D आउटलायनर मी टाकून घेतलं आहे आणि त्याच्यावर हे बीड्स जे आहे ते मी फक्त पुश करते, जेणेकरून त्याला ती बॉर्डर पण येईल आणि ते स्टिकही होऊन जाईल. अशाच प्रकारे मी दुसराही मिररचं बॉर्डरिंग कंप्लीट केलं आहे. ही तयार आहे आपली पूजेची थाली, जी आपण सगळ्याच ओकेशनसाठी वापरू शकतो. पूजा करताना आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे हळदी कुंकू आणि त्यासाठी लागणारं तांदूळ, ते मी ह्या वाटीमध्ये घेतलं आहे. आणि ज्या प्रकारे आपल्याला बाकीचे पूजेचे साहित्य लागतात, दिवा आलं, प्रसादासाठी वाटी आली आणि ते सगळं तुम्ही या एका थालीमध्ये मांडता येईल तुम्हाला. आणि उरलेली जागा तुम्ही फुलांसाठी ठेवू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची थाली पूजेला वापरू शकता. मकर संक्रांतीसाठी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे पूजेचं सामान आपण घेत असतो आणि हे मी इथे काहीसं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण सुगड पुसतो आणि हे इथे आपण अशा प्रकारे मांडून घेऊ शकता. मी इथे फक्त माझ्याकडे असलेल्या काही साहित्याने ते तुम्हाला डेकोरेट करून दाखवलं आहे. अशा प्रकारचे काही कलशचे डिझाईनही माझ्याकडे आहेत, तर त्या प्रकारेही तुम्ही प्लेट डेकोरेट करू शकता. दिवाळी येते आहे आणि या दिवाळीसाठी आपण खूप सारे लाईट्स आणि खूप सारे दिवे अरेंज करत असतो. तुम्ही या दिव्यांना अरेंज करण्यासाठी सुद्धा अशा प्रकारची प्लेट वापरू शकता. किंवा रांगोळीच्या मध्ये संस्कार भारतीय आपण रांगोळी काढत असतो आणि त्या रांगोळीच्या मध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारची प्लेट सजवून ठेवू शकता. ज्या आपण गोष्टी तुम्ही घ्याल ना मित्रांनो, त्या प्लेटच्या सरफेसला खराब करणार नाहीत आणि त्याचा जो लुक आहे, डेकोरेशन आहे ते खराब करणार नाही, याची आपण काळजी घ्यायला हवी. म्हणजे जेणेकरून आपण ही प्लेट वर्षानुवर्ष वापरू शकू आणि सगळ्या समारंभाला वापरू शकू. 30 प्लेट आपण धुवूनही तुम्ही घेऊ शकता किंवा साफ करून घेऊ शकता. अशा प्रकारे ही प्लेट मी इथे बनवली आहे. काय ना, बरेच जण खूप वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट करतात. मला असं वाटतं की खाण्यापिण्याच्या गोष्टींना उगाच कलरिंग करून आणि उगाच अरेंज करून थाली डेकोरेट करण्यापेक्षा तुम्ही अशी थाली बनवा जी तुम्ही प्रत्येक वेळेला वापरू शकाल आणि त्याने तुमच्या थालीचं कोणताही सरफेस मेसी होणार नाही.
इथे मी अजून एका प्रकारची थाली दाखवत आहे, एंगेजमेंट रिंग प्लॅटर. तुम्ही अशा प्रकारे त्याचा वापर करू शकता. इथे मी पेपरची काही रोज फ्लावर बनवलेली आहेत आणि ती इथे अरेंज करून दाखवत आहे. आपण रिअल फ्लावरही तिथे अरेंज करू शकता आणि त्यामध्ये रिंगचा जो अंगठीचा बॉक्स आहे त्या दोघांच्या अंगठीचे बॉक्स आपण इथे मांडू शकतो. तुम्हाला आमची थाली डेकोरेट करण्याची ही प्रोसेस कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा. आणि हो, आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच काही भन्नाट आयडियासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्राफ्ट करत राहा आणि ड्रॉइंग जरूर करत राहा. धन्यवाद.